UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आता एक नजर टाकणार आहोत हेडलाईन्सवर। प्रस्तुत करता राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला आजपासून सुरुवात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः 15 लाभार्थी कुटुंबांना भेटून संवाद साधणार। आठवड्याभरात 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प। विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय। युगेंद्र पवारांची आज बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रा, तर जय पवारही गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। पुणे जमीन प्रकरणी 25 एकर जमिनीचा ताबा याचिकाकर्त्याला 3 महिन्यामध्ये द्यावा, सुप्रीम कोर्टाचा निकाल। संबंधित प्रकरणामध्ये कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा दिला होता। अमित शहांच्या नेतृत्वात माहितीची बैठक, शिंदे, फडणवीस, अजित पवारांची हजेरी। मित्र पक्षांना सन्मानजनक जागा देणार। मुंबई एअरपोर्टवरच्या बैठकीमध्ये अमित शहांचा शब्द। विधानसभेला सन्मानपूर्वक जागा वाटप होईल, यासाठी अमित शहा योग्य लक्ष घालतील, सुनील तटकरेंकडून विश्वास व्यक्त। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प, जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री। उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। आरक्षण नाही दिलं तर 113 आमदार घरी बसवणार, मराठे फडणवीसांना लोळवल्याशिवाय राहणार नाहीत, जरांगेंचा पुन्हा इशारा। जरांगेंना मवियानं सुपारी दिली आहे का? रोहित पवार जरांगेंचं आंदोलन हाताळतायत, आमदार राजेंद्र राऊतांचा आरोप। MIM कडून विधानसभेसाठी 5 उमेदवारांची घोषणा, छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील विधानसभा लढणार। धुळ्यामध्ये आज फडणवीसांच्या हस्ते PDF योजनेचा शुभारंभ, तर अजित पवार आज पुणे दौऱ्यावर कोंढवा हडपसर भागामध्ये पाहणी करणार। शरद पवार गटाची आज गोंदियामध्ये शिवस्वराज्य यात्रा, रोहित पवार आणि अनिल देशमुख आणि अमोल कोल्हे उपस्थित राहणार। 20 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मोदी विश्वकर्मा योजनेमधील लाभार्थ्यांना संबोधित करणार, निवडक लाभार्थ्यांना धनादेश आणि साहित्य वाटणार। हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा 20 मिनिटं उशिरानं, ठाणे नेरूळ दरम्यानची हार्बर रेल्वेची वाहतूक बंद, तर पनवेल CSMT मार्गावरची वाहतूक सुरळीत। कोकणातील संगमेश्वरमधील पांगरी गावामध्ये पाणवठ्यावरून गौरी आगमनाची परंपरा, सोन पावलांनी लाडक्या गौराईचं आगमन। कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST कमी, फरसाणावरील 18% GST ऐवजी 12% GST आकारला जाणार, केंद्र सरकारचे मोठे निर्णय। एसटीचा विस्तार होणार, एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये नव्या बसेस येणार, 2000 नव्या गाड्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे। कंत्राटी वीज कामगारांच्या वेतनामध्ये 19% वाढ, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय। इतर राज्यांच्या तुलनेमध्ये वीज कंपनीमधील कंत्राटी कामगारांना सर्वाधिक वेतन मिळणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।